नमस्कार मंडळी, मी संकेत नलवडे. SR फिल्म्समध्ये आपलं स्वागत आहे. तर मंडळी, सगळ्यात आधी आम्ही सर्वांचे आभार मानतो, कारण का मंडळी, आत्ताच आम्ही 100 व्हिडिओचा टप्पा पार केलेला आहे. म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलवर आम्ही 100 व्हिडिओ टाकलेले आहेत आणि भरपूर जणांनी भरपूर विषयावर आम्ही जे व्हिडिओ टाकले ते पाहिले आणि आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. आणि आम्ही वेगवेगळे विषय हाताळतो, म्हणजे काही मुलाखत घेतो की ज्यांनी वेगळं काहीतरी अचीव केलेलं आहे, पुन्हा एखाद्या विषयावर चर्चा करतो किंवा एखादी गोष्ट माहीत नसेल आणि ती जर म्हणजे जास्त जणांना माहीत नसेल, जशी स्कुबा डायव्हिंग, तर त्याच्याबद्दल काही व्हिडिओची सिरीज आम्ही टाकलेली आहे. पुन्हा गाडी चालवताना काय काळजी घ्यायची, टू व्हीलर, तर त्याच्याबद्दल आम्ही व्हिडिओ टाकतो आणि टाकत आहोत. आणि तसेच आता वेगवेगळे विषय आम्ही घेऊन येणार आहोत आणि नवीन व्हिडिओ तयार करून आम्ही आमच्या चॅनलवर टाकणार आहोत. तर आता 100 व्हिडिओ आणि जवळजवळ 13,000 व्ह्यूज एवढे झालेले आहेत आणि हे सगळं तुमच्या प्रेमामुळे झालेलं आहे. तर असेच व्हिडिओ पाहत आणि आम्हाला प्रतिक्रिया तुमच्या कळवा आणि नवीन नवीन व्हिडिओ आम्ही टाकत जाऊ वेगवेगळ्या विषयाचे, की ज्याच्यातून तुम्हाला काही ना काहीतरी ज्ञान मिळेल. तर मंडळी, आता आपण आजच्या विषयाकडे वळूया. तर आजचा विषय एक वेगळा आहे. म्हणजे आजचा जो करंट टॉपिक आहे किंवा प्रॉब्लेम आहे भरपूर ठिकाणी, आपण म्हणजे सगळीकडेच गेलं तर, की बाबा मीडिया, म्हणजे आता आपलं स्मार्टफोन, आणि स्मार्टफोन आपल्या हातात आल्यानंतर त्याच्यावर जो फेसबुक आहे, यूट्यूब आहे, ज्याच्यावर आम्ही आता व्हिडिओ बनवतो, पुन्हा इंस्टाग्राम आहे, तर याचं जे व्यसन लागत आहे माणसांना, त्याच्यावर आपण बोलत आहोत. की सगळेजण बोलतात की हा प्रॉब्लेम आहे सगळीकडे. म्हणजे आता आपण पण, म्हणजे आमच्या घरी देखील माझी मुलं देखील पाहतात, इंस्टाग्रामवर रील पाहतात, यूट्यूबवर पाहतात, भरपूर काही. पुन्हा आता हा देखील व्हिडिओ पाहताना तुम्हाला यूट्यूबवरूनच तुम्ही पाहताय. तर याचा वापर मर्यादित झाला पाहिजे आणि मर्यादित होत नाहीये आता. म्हणजे कसं होतंय, आता आपण कोणाला तरी पाहुण्यांच्याकडे गेलो किंवा गावी, आता पाहुण्यांकडे गेल्यानंतर काय होतंय, त्याचा मुलगा, मला तर कुणाशी तरी बोलायचं आहे, पण माझा मुलगा मध्ये येतो, ही घे मोबाईल, घे बस, बघत बस, मला डिस्टर्ब करू नकोस. झालं, तो आपल्या कामात रुजला. कामात काय तर मीडिया बघणे. पुन्हा आता एखादं बाळ रडतंय, जेवत नाही, मोबाईल घेऊन बस, तर ते. पण मंडळी, याचा विचार आपण कितपत करतो माहित नाही. पण आता एक एक्झाम्पल घेऊया, उदाहरण, की त्याचा आपल्या मानव शरीरावर आणि मेंदूवर किती परिणाम होतोय. तर मंडळी, आता एखादा समजा आपण पिक्चर, की खूप गाजलेला पिक्चर आहे, कोणताही घ्या. आता समजा एखादा आपण घेतला की शोले, तर शोले पिक्चर समजा काही जणांना पिक्चर दाखवला, ठीक आहे, आणि काही जणांना सांगितलं की तुम्ही फक्त स्क्रिप्ट वाचायची, आणि स्क्रिप्ट वाचून झाल्यानंतर आणि पिक्चर पाहिल्यानंतर दोघांची जर हे घेतली, तुलना केली, किंवा त्यांना काही त्याच्याबद्दल डिटेल विचारले, तर जो वाचतोय त्याला जास्त समजणार नाही, पण जो पिक्चर पाहतोय त्याला लगेच जास्त समजणार आहे, कारण का ते दिसतंय जसं घडतेलं, आणि त्याप्रमाणे त्याच्या मनामध्ये ते पिक्चर तयार होते. याचा अर्थ असा आहे की आजकाल हे समाज माध्यमाचं व्यसन का म्हणतोय, तर जे आपण समोर पाहतोय आणि ते ऐकतोय आणि ते इतक्या लवकर ग्रास्प केलं जातं आपल्या मनामध्ये, की त्याचा परिणाम आपल्या मेंदूवर आणि पूर्ण बॉडीवर होतो. तर त्यामुळे त्याचं व्यसन खूप वाईट. आणि व्यसन लागतं म्हणजे काय होतं, तर म्हणजे कसं असतं, माणसाला आनंद हवा असतो काय. तर आनंद हवा असतो म्हणजे काय, एखादी गोष्ट पाहिल्यानंतर किंवा केल्यानंतर की एक संप्रेरक असतं की डोपामाइन. ते डोपामाइन ज्यावेळी आपल्या शरीरामध्ये सिक्रेट होतं, त्यावेळी आपल्याला आनंद फील होतो, ते फील चांगले आहेत. आणि हे फील मीडियामध्ये आपण ज्यावेळी स्क्रोल करतो, रील पाहतो, त्यावेळी ते डोपामाइन सिक्रेट होतं आणि किंवा संप्रेरक ते सिक्रेट होतं आपल्या बॉडीमध्ये, आणि आपल्याला आनंद होतो आणि आपल्याला सारखं सारखं तो आनंद घ्यावासा वाटतो आणि त्याची आपल्याला सवय लागून जाते. जसं आता एखाद्याला, मला पुस्तकाची खूप आवड आहे, म्हणजे पुस्तक वाचल्यानंतर ते डोपामाइन सिक्रेट होतं. एखाद्याला गाडी चालवायची आवड आहे, का तर गाडी चालल्यानंतर त्याला संप्रेरक ते होतं. पुन्हा एखाद्याला खरोखरच एकदम इमानदार वागायची सवय आहे. इमानदार वागायची सवय म्हणजे काय, तर तो इमानदार वागल्यानंतर त्याला आनंद होतो, किंवा मी इमानदार वागलो, मी कुणाला फसवलेलं नाहीये, आणि त्यावेळी त्याच्या बॉडीमध्ये ते डोपामाइन सिक्रेट होतं ब्रेनमध्ये, आणि त्याच्यामुळे त्याला तो आनंद मिळतो. तर हे असा आनंद मिळतो माणसांना किंवा त्या मुलांना ज्यावेळी ते मीडिया पाहतात.
तर मंडळी काय झालं माहितीये का, लॉस एंजल्समध्ये अमेरिकेमध्ये ती एका लेडीजनं केस केली कोर्टमध्ये जाऊन. तर तिनं काय सांगितलं, तिनं केस केली मेटा आणि यूट्यूब यांच्यावर. तर तिचं म्हणणं काय आहे, तर तिला सवय कशी होती मंडळी, तिला वयाच्या 6व्या वर्षीपासून तिनं यूट्यूब पाहायला सुरुवात केली आणि 9व्या वर्षी इंस्टाग्रामचा वापर सुरू केला. आणि तिला ते आपण बोलल्याप्रमाणे इतका आनंद यायला लागला की ती त्या व्यसनात बुडली. व्यसन म्हणजे काय, सारखं तेच पाहिजे, सारखं युट्यूब बघणार, सारखी इंस्टाग्रामवर रील बघणार ह्याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळे तिला असं झालं की त्याचा प्रभाव तिच्या मनावर एवढा झाला की तिला बॉडी डिस्मॉर्फिया झाला. बॉडी डिस्मॉर्फिया म्हणजे काय, की एखादा मानसिक कल्पनेतून आजार तयार होणे, की बाबा एखादी त्रुटी आहे, म्हणजे बाबा माझी बॉडी, माझा रंग काळाच का आहे, मग त्याच्यामध्ये तिला डिप्रेशन आलं फॉर एक्झाम्पल. किंवा माझे केस असे कुरळेच का आहेत, म्हणजे असं काहीतरी वेगळं, म्हणजे काल्पनिक आजार झाला तिला. आणि त्याच्यामुळे तिला एकदम म्हणजे जाणवलं की मला आता म्हणजे डिप्रेशन आलेलं आहे. आणि त्याच्यावर तिला समुपदेश, म्हणजे डॉक्टरांच्याकडे जाऊन समुपदेशन केल्याशिवाय काही उपयोग होत नाही. तर याच्यासाठी तिनं केस केली आणि ती केस तिने जिंकली. आणि याच्यामध्ये तिला एका म्हणजे मेटा जे आहे, जे आता फेसबुक म्हणजे मेटा जे म्हणजे फेसबुक म्हणा किंवा यूट्यूब हे जे चालवतात ते मेटा कंपनी, तर त्याच्यामधील एक जुना इंजिनियर अभियंता त्यानं तिला मदत केली आणि त्यानं कोर्टमध्ये सांगितले हा हे असं आहे. म्हणजे काय, तर या कंपन्या म्हणजे एंडलेस स्क्रोलिंग, म्हणजे आता एखादा आपण रील पाहून झालं की दुसरी रील लगेच येते, तिसरी रील लगेच येते, चौथी रील तशीच लगेच येते. तर याच्यावरून कंटिन्युअसली पाहिलं जातं आणि किती वेळ त्यात जातोय हे कोणालाही कळत नाही. तर याच्यावरून त्याची मदत झाली आणि कोर्टाने त्यांना जवळजवळ $60 लाख दंड त्यांच्याकडून वसूल केला. तर मंडळी हे आहे अमेरिकेमधलं उदाहरण. तर आता हे सगळं उदाहरण पाहून आता प्रत्येकाचा चिंतेचा विषय तोच झालाय. म्हणजे आपण देखील तसेच आहोत. म्हणजे आता आपल्या हातात देखील मोबाईल आहे, एखाद्या ठिकाणी रिकाम बसले काय करायचं, तर ठीक आहे व्हॉट्सअपवरचे स्टेटस बघत बस, कुणाला काय कोणाला ते स्टेटस, एखाद्याचं स्टेटस आपल्याला पाहायचं असेल तर ते स्टेटस पाहून थांबत नाही, पुढचं काय स्टेटस असेल ते लगेच येते. म्हणजे प्रत्येक स्टेटस तुम्ही जर फक्त स्टेटसवर क्लिक केलं की लगेच ते सुरू राहतं. म्हणजे एक व्यसन टाईप होऊन जातं की नाही याची मला सवय लागली. किंवा एखादी गोष्ट आता एखाद्या माणसाच्या आयुष्यात घडली असेल, त्या रिलेटेड एखादं रील आलं तर लगेच तिकडे नोंद केली जाते की बाबा यांनी हे टाईपचे रील बघताय तर त्यांना तशा टाईपचे रील पाठवत जावं, मग ते तशी रील, म्हणजे हे सगळे ते कंपनी बघतात. तर असा हा प्रकार आहे. तर याच्याबद्दल आपण फक्त ऐकतोय की बाबा हे खराब आहे, पण याच्यावर काही ऍक्शन घेतात का नाहीत, तर भरपूर देश याच्यावर ऍक्शन घेत आहेत. आणि इंडियामध्ये देखील, आपल्या भारतामध्ये देखील घेतलेल्या आहेत, महाराष्ट्रामध्येच आहेत. तर त्याच्याबद्दल आपण चर्चा करू. तर मंडळी जगभरामध्ये सुमारे 5 अब्ज लोक समाज माध्यमांशी जोडलेले आहेत. याच्यामध्ये भारतात हा आकडा 80 कोटींपेक्षा जास्त आहे. म्हणजे एवढे जास्त माणसं भारतातून समाज माध्यमांशी जोडलेली आहेत. आणि त्याच्यामध्ये इंस्टाग्रामची रील, पुन्हा तुमचं फेसबुकवर काही पोस्ट पडायची किंवा व्हॉट्सअपवर सतेजचे मेसेज येणं. म्हणजे आता आपण उदाहरण देतो ना, जसं की लहान मुलाचं ज्यावेळी त्याला आपण मम्मी पोको पॅन्ट घालतो त्यावेळी काय होतं की बाबा सारखं सारखं उडून बाय त्यांना लघवी केली आहे का, अशी केली का, तसं झालं की बाबा व्हॉट्सअपवर काही मेसेज आलाय का, किंवा कुणी काय पाठवलंय का, मला कोणाला मेसेज पाठवायचे, सारखं सारखं आपलं ते तसं एक व्यसन लागलेलं आहे आपल्याकडे. आणि याच्यामध्ये व्यसन इतक्या जोरात लागलेलं आहे की अमेरिकेमध्ये 13 ते 17 वयोगटातील दर 10 मुलांपैकी 9 मुलं युट्यूबच्या आहारी गेलेली आहेत. हे आता युनिसेफचा आकडा आहे. आणि याच्यामुळे ती सवय इतकी खोलवर गेली की प्रत्येकाला त्याच्याशिवाय चैन पडत नाही. म्हणजे आता आजकाल आपण म्हणतो ना, कुठे जाताना बाबा पाकिट राहू देत पण मोबाईल घेऊन जा, तर त्याच्यावरून आपण पेमेंट करू शकतो. बँकेचे ॲप त्याच्यावर आहेत, सगळेच आहेत. म्हणजे भरपूर आजकाल त्याचा एक्सपोजर खूप फास्ट झालेला आहे. तर आता त्याच्यावरून काय होणार आहे की आता याचा व्यसन म्हणजे काय होतं की आता मी समजा आता बसलो, मी रील पाहिले, म्हणजे मला त्याची सवय, आणि आता माझ्या समोर मोबाईल नाही तर मी बेचैन होते. मोबाईलचं रिचार्ज कमी आलं, म्हणजे चार्जिंग कमी आलं तरी, बॅटरी डाऊन होत आली तरी काळजी लागते, अरे हा बॅटरी डाऊन झाली तर काय होईल, मी काय करू. म्हणजे माणसाचं पेशन्स, म्हणजे आतुरता वाढलेली आहे आणि पेशन्स कमी होत आहेत. म्हणजे त्याच्यावर काय करायचं याच्यावर भरपूर जणांचे आता म्हणजे विचार सुरू आहे. आणि जागतिक लेवलचा हा प्रश्न आहे.
म्हणजे आता स्क्रीन संपर्क जो आपण म्हणतो तो भरपूर सगळ्यांचा जवळजवळ वाढलेला आहे. आणि यामुळे झालंय काय माहितीये की कोणत्याही समारंभामध्ये आपण गेलो, भरपूर आपले नातेवाईक आले, मित्रमंडळी आले, तर आधी कसं व्हायचं, मोबाईल नव्हते त्यामुळे एकमेकाची मुलं एकमेकांसोबत बोलायची, मित्र एकमेकाशी बोलायचे, त्यांचे बायका एकमेकांशी बोलायच्या. पण आता काय झालंय, माझा जरासा फोन आहे गेला बाजूला, माझं जरासं हे आहे बघ गेलं बाजूला, नाही माझं जरासं चेक करायचं आहे गेला बाजूला. म्हणजे आलो हाय बाय झालं की आपापल्या मोबाईलमध्ये ते गुंतून पडतात. पुन्हा मुलं जरी एकमेकांची, म्हणजे हा माझं ऑब्झर्वेशन आहे की मुलं एकमेकाला ज्यावेळी भेटतात तर तू कोणता गेम खेळतोस, मी हा गेम खेळतोय, तुझ्याकडे कोणता मोबाईल आहे, माझ्याकडे हा मोबाईल आहे. मग याचे झालं, जर एकमेक सेम गेम खेळत असतील किंवा ते गेम एकमेकाला माहीत असतील तर ते एकमेकाशी जास्त बोलतात, नाही तर बोलत नाहीत. नाही ठीक आहे, मग त्यातला एखादा जर मोबाईल पाहत नसेल तर त्याला वाईट टाकल्यासारखं वाटतं आणि त्यामुळे काय होतंय, त्याला देखील पाहावं लागते. नाही मला देखील एक गेम खेळायचे, त्यानं मला सांगितले. पुन्हा शाळेमध्ये अरे दुसरा मित्र म्हणते तू हा गेम खेळलायस का रे, तुला माहिती आहे का, मी खेळलोय खूप चांगला आहे, तू बघ. झालं, तो देखील नाही, घरी आल्यानंतर नाही मला हा गेम माझ्या मित्रांनी सांगितलंय, तो मला खेळायचा आहे. म्हणजे याचं एवढं झालेलं आहे की माणसांच्यातले संवाद कमी झालेले आहेत. कारण का मोबाईल असल्यामुळे ऑफिसमधला केव्हाही फोन येऊ शकतोय किंवा एखाद्या आप्तेष्टांचा किंवा जवळच्या व्यक्तीचा केव्हाही फोन येऊ शकतो आणि त्यावेळी तो अटेंड करावा लागतो. आणि अटेंड नाही केला तर त्याला राग येतोय, माझा फोन का उचलत नाही. पुन्हा एखादा मेसेज आला तर त्याला रिप्लाय लगेच का करत नाही, का माझं एवढं हे झालंय का. मग त्याच्यामध्ये त्याचा माणसांचा इगो आडवा येतोय आणि हे सगळं चाललेलं आहे. आणि त्याच्यामुळे काय झालं की संवाद कमी होत आहे आणि आभासी जग हे जे आहे त्याच्यामुळे माणसांना भरपूर समाधान मिळालेलं आहे आणि त्याच्या आहारी ते जात आहेत. तर याची दखल आता भरपूर देशांनी घ्यायला सुरुवात केलेली आहे. तर याच्यामध्ये फ्रान्समध्ये काय केलेलं आहे, तर शाळेच्या विद्यार्थ्यांना मोबाईल वापरण्यास निर्बंध केलेला आहे. म्हणजे वापरायची गरज नाही, वापरू नका. त्यानंतर चीनमध्ये स्क्रीन टाईमवर निर्बंध आलेले आहेत की बाबा किती वेळ तुम्ही मोबाईल वापरायचा. ऑस्ट्रेलियामध्ये देखील आता समाज माध्यमे कंपन्यांना जबाबदार ठरवत आहेत की बाबा तुमच्यामुळे आमच्या मुलांना व्यसन लागत आहे आणि ते आभासी जगामध्ये जास्त गुंतत आहेत. सेम आपल्याकडे काय होते, तर भारतामध्ये डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ऍक्ट आलेला आहे 2023ला. त्याच्यानुसार हे जे समाज माध्यमे आहेत किंवा त्यांच्या कंपन्या आहेत ते 18 वर्षाखालील मुलांचा डेटा गोळा करू शकत नाहीत त्यांच्याकडे. कारण का ते तोच डेटा म्हणजे त्यांचा रॉ मटेरियल आहे, त्याचा वापर ते इकडे माणसांचे बाबा जादा वापर ते कशी करतील समाज माध्यमाचा याच्यावर ते वापर करू शकतात. तर त्यांचा डेटा किंवा त्यांची माहिती ती गोळा करू शकत नाहीत आणि ते गोळा करू शकत नाही. आणि जर गोळा करायचं असेल तर त्यांना आधी पालकांची परमिशन घ्यावी लागते. तर हे का, तर म्हणजे कसं आहे माहितीये का, आज मुलं जे डेटा म्हणजे समाज माध्यमावर जे काही पाहतात, स्क्रोल करतात, तर ते एखाद्या मोबाईलवर एखादा मुलगा 18 वर्षाखाली तो काय पाहतोय, काय स्क्रोल करतोय, त्याच्यावरून त्याची पद्धत ओळखली जाते किंवा हे व्हिडिओ तो पाहतोय, ही माहिती तो वाचतोय, याचा अर्थ त्याचं स्ट्रक्चर असं आहे, मग त्याला त्याच्या रिलेटेड माहिती जास्त द्यायची. मग याचा परिणाम काय होते की त्याला जादा आनंद मिळत बसतोय आणि तो जास्त वेळ समाज माध्यमाचे ते म्हणजे तो जास्त व्हिडिओ पाहतोय, जास्त रील त्याच्या रिलेटेड पाहतोय आणि त्याच्यामुळे तो त्याच्यात गुंतला जातोय आणि जास्त वापर त्याचा होतोय आणि त्याचा फायदा कंपनीला होतो. म्हणून आपल्या ह्या डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ऍक्ट 2023 नुसार की 18 वर्षाखालील मुलांचा पर्सनल डेटा कोणतीही कंपनी गोळा करू शकत नाही किंवा त्या मुलांची वर्तणूक म्हणजे वागणूक कशी आहे, पुन्हा समाज माध्यमे म्हणजे मीडिया कसा वापरतात ते चेक करण्याची ट्रॅक करू शकत नाहीत. तर आणि दुसरी गोष्ट, मुलांना उद्देशून कोणती जाहिरात पण प्रसारित करू शकत नाहीत ते तसं पाहायला गेलं तर. आणि हा ऍक्ट आता आलेला आहे. तर याच्यानुसारच आता काही राष्ट्रांनी आपल्या म्हणजे काही राज्यांनी आपल्यामध्ये काय केलेलं आहे, तर कर्नाटकमध्ये 16 वर्षाखालील सर्व मुलांच्या समाज माध्यमाच्या वापरावर बंदी घालण्याची घोषणा केलेली आहे. म्हणजे 16 वर्षाखालील कोणत्याही मुलांनी मीडिया पाहायचा नाही. त्यानंतर आंध्र प्रदेश काय म्हणते किंवा 13 वर्षाखालील मुलांना समाज माध्यमे वापरण्यावर बंदी घालण्याच्या ते तयारीत आहेत आणि ते जवळजवळ आता लगेच तो कायदा येईल अस्तित्वामध्ये. आता याच्यामध्ये हा डिजिटल जगावर मानवी नियंत्रण ठेवायचं आहे. कारण का आपल्यावर त्यांनी नियंत्रण ठेवायला नको, तर आपण त्यांच्यावर नियंत्रण ठेवायचं म्हणजे काय बाबा, मी किती वेळ मोबाईल पाहणार, किती वेळ पाहणार आणि
कोणत्या उद्देशून मला रील्स पाहायचे आणि काय पाहिजे तेच पाहायचे, बाकीचे पाहायचं नाही. कारण का समाज माध्यमावर आलेली सगळी माहिती बरोबर आहेच अशी नाही आहे. भरपूर त्याच्यामध्ये फेक खोट्या न्यूज असतात आणि ते पाहून जसं आता मगाशी बोलल्याप्रमाणे की त्याचा आपल्या शरीरावर आणि मेंदूवर भरपूर परिणाम होतो आणि त्यामुळे आपलं स्वास्थ्य बिघडू शकते, मानसिक आणि शारीरिक दोन्ही. तर याच्यामध्ये या सगळ्या आता चिंतेमध्ये महाराष्ट्रामध्ये काही गावांमध्ये म्हणजे आता अमरावती जिल्ह्यामध्ये पिंपळखुटा, पुन्हा सोलापूरमधील अनगरगाव, सांगलीतील मोहित्यांचे वडगाव किंवा सातारा जिल्ह्यातील आंधळी आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी यासारख्या गावांनी किंवा तिथल्या नगरपंचायतींनी काय केलं की रोज ठराविक संध्याकाळी वेळेमध्ये मोबाईल वापरायचा नाही आणि टी व्ही पण वापरायचा नाही हे अंमलात आणलेलं आहे. आणि त्याचा परिणाम असा झाला की ते मोबाईल वापरायचा नाही तर करायचं काय, मला वेळ तर घालवायचा आहे, मग ते एकमेकाशी बोलत बसायचं किंवा काही माहिती गोळा करायची याच्यावर जे झालं. आणि त्याच्यामुळे काय झालं की नाती एकमेकाची घट्ट व्हायला लागली, संवाद वाढले आणि नवीन काहीतरी शिकण्याची उत्सुकता आली आणि पुस्तक वाचन म्हणा किंवा बोलणं एकमेकाशी, पुन्हा खेळणं याच्यावर याचं हे झालेलं म्हणजे याच्यामध्ये वाढ झाली आणि त्याचा परिणाम चांगला झाला. त्यांचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य सुधारायला मदत झाली. तर असं सगळं मंडळी हे आहे की बाबा परिणाम होतो याचा आणि त्याच्यावर एवढे चांगले उपाय सुरू आहेत. तर मंडळी आम्ही आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला देखील आव्हान करतो की मीडिया आलेला आहे सर्वांना, म्हणजे आपण आता म्हणतोय ना मला वेळ पाहिजे तर मुलग्याला मोबाईल द्या हातामध्ये, तो काय करतोय काय बघतोय. आणि आपला मोबाईल आहे आणि आपलं वय 18+ म्हणजे आपण प्रौढ आहोत म्हटल्यानंतर तिथे आपल्याला रिस्ट्रिक्शन नसतात. तर हे मोबाईल कितपत द्यायचा आणि कितपत वापरला पाहिजे आणि त्याचा त्याच्यावर परिणाम काय होतोय याचा आपण अभ्यास केला पाहिजे. कारण का याचा परिणाम आत्ता दिसणार नाही तर याचा परिणाम नंतर ज्यावेळी ते मोठे होतील त्यावेळी त्याचा परिणाम त्यांच्यावर दिसून येईल. तर मंडळी हे असं सगळं आहे आणि हे डिजिटल जग जे आहे, डिजिटल युग जे आहे याचा आपल्यावर परिणाम न होता आपण चांगल्या सुस्थितीत राहून त्याचा हवा त्यावेळीच वापर करून घेतला पाहिजे. तर मंडळी हे सगळं हा आभासी आनंदाविषयी आपण बोललो. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू. तोपर्यंत नमस्कार.